महायुती सरकारनं कोल्हापूरच्या विकास कामाला गती दिली असून केशवराव भोसले नाट्यगृह, रंकाळा, कारंजा, शाहू समाधी स्थळ राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेनं अनेक विकास कामं केली आहेत। या विविध विकास कामांचं उद्घाटन 9 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ, शक्तीपीठ, महामार्ग, शाहू मिल स्मारक यासह शहरात ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते ही कामं पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। 2 वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं 25 कोटी 10 लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलंय। त्याशिवाय 5 कोटी रुपये खर्चून रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारण्यात आलंय। त्याचबरोबर गोकुळ हॉटेल इथलं मल्टी लेव्हल कार पार्किंग, दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, हॉकी स्टेडियमही विकसित करण्यात आलंय। यासह कोल्हापूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चून विविध विकास कामं पूर्ण केली आहेत। त्याचं उद्घाटन येत्या रविवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विविध विकास कामांची पाहणी केली। त्यामध्ये रंकाळ्यामध्ये 5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या म्युझिकल कारंजाचा समावेश आहे। आमदार क्षीरसागर यांनी आज सकाळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारंजाची पाहणी केली। या कारंजामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात मोठी भर पडणार असल्यानं त्याची कामं चांगली झाली पाहिजेत, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या। त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी महापौर रूपाराणी निकम यांच्या समवेत केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। कोल्हापूर शहरात महायुतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा क्षीरसागर यांनी घेतला। विरोधकांनी कोल्हापूरवासियांच्या माथी टोल मारला, पण शासनानं टोलचे पैसे भागवले। आपण मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून शहराच्या विकासासाठी निधी आणला। महायुतीनं आयटी पार्कला मंजुरी दिली, सर्किट बेंच सुरू केलं, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे। शाहू समाधी स्थळाचाही विकास झालाय। कोल्हापूर शहराला कधी नव्हे इतका निधी महायुती सरकारनं दिल्यानं शहराचा चेहरा मोहरा बदलून गेलाय। या कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमावेळी करवीरच्या जनतेनं मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करावं, असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केलं। आपण टोलचे पैसे भागवल्यावर त्यांचा एकदा सत्कार केला होता, आपल्याला आठवत असेल प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंडला। आणखीन काय करायचं? कुणी पापं केली आणि ती किती धुवायची? 813 कोटी रुपये टोलचे दिले, तेव्हा आपण त्यांचा सत्कार केला। त्याच पद्धतीनं एवढी कामं 3200 कोटी रुपये आज पूर नियंत्रण प्रकल्पाला त्यांनी दिलेत की आपल्या लोकांचं नुकसान व्हायला नको। हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत। खंडपीठाचं आपल्याकडे सर्किट बेंच आलं, आज शक्तीपीठ महामार्ग येतोय, आज IT त्यांनी आपल्याला IT साठी जागा दिलेली आहे। सगळ्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरात विकास सुरू आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की हा दौरा अत्यंत यशस्वी होईल। महापालिकेच्या नवीन सेवा प्रवेश नियमावलीला नगरविकास विभागानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे आकृतीबंधानुसार भरतीचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे आवश्यकतेनुसार 700 पदांची भरती होण्यातील अडथळे दूर झाले आहेत, असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। नाट्यगृहाचं खाजगीकरण होणार नाही असं सांगून त्यांनी आगामी काळात शहराच्या हद्दवाढीसह विविध विकास कामं करण्याचा महायुतीचा प्रयत्न राहील, असं नमूद केलं। त्यामध्ये सेवा नियमावली आपली मंजूर झाली आणि जो काही अधिकाऱ्यांच्यावर लोड होता, अधिकारी म्हणजे क्लास 1 to क्लास 4 जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्यामध्ये प्रचंड रिक्त पदं होती। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामावर फार मर्यादा येत होत्या। त्याला मंजुरी काल मिळाली। अशा पद्धतीने KMT कर्मचाऱ्यांची मंजुरी देखील 1-2 दिवसात येईल। अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निर्णय सध्या सुरू आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये हद्दवाढ असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जाणारे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। रंकाळ्याच्या पाणी शुद्धीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला उपमहापौर अक्षय जरग, शारंगधर देशमुख यांच्यासह महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते।